आमच्याशी विलिनीकरणानंतर पक्षाचं सर्व नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा हा दावा आहे। विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबूत करणं हीच दादांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना शशिकांत शिंदेंनी व्यक्त केल्या। विलिनीकरणाबाबत शशिकांत शिंदेंचा पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष साप्ताहिकामधून दावा। अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता याची कल्पना आणि जाणीव आहे, परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा मागील 4 ते 5 महिन्यांपासून मागे लागले। महापालिका आणि जिल्हा परिषदेत जाणीवपूर्वक युती घडवून आणली होती आणि दादा स्वतः हिरिरीनं प्रचाराची आघाडी सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण करण्याचा निर्णय शरद पवारांच्या उपस्थितीत झाला होता। विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय देखील शरद पवारांसह सर्व नेत्यांनी केला होता। राष्ट्रवादीचं विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबूतीनं उभा करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल। अनेकदा सत्य अनेक नेत्यांनी बोललेलं आहे। आता एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत, शशिकांतजी शिंदे आहेत, आता पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यांनी अध्यक्ष म्हणून जे वक्तव्य केलं त्यांना आता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जास्ती माहिती आहे। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे दुर्दैवी निधन झालं त्याच्यात आत्ताच जेमतेम 13वा दिवस झाला आहे। दुखवटा आता 13वा दिवस म्हणजे संपलेला आहे। त्याच्यामुळे आता या बाबतीत पुढील काळामध्ये बैठका होतील। अशा ज्या कुठे अडचणी आहेत ते वरिष्ठ मंडळी एकत्र बसून त्या सॉल्व्ह करतील। शशिकांत शिंदे म्हणतात 100% झालं पाहिजे, आमची सुद्धा अपेक्षा आहे। पण तुमच्या पक्षाच्या आमदारांचं तसं काही बोलणं झालेलं आहे का तुमच्या आमदार? आमचे बरेच आमदार, आता मी ज्या दिवशी मागच्या वहिनीने ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी जी चर्चा होती, जवळजवळ 40 पैकी 30-35 आमदारांची चर्चा आहेच। सगळ्याच्या मनातून आहे का झालं पाहिजे। फक्त स्पष्टपणे कोणी बोलत नाही पण मनातून मात्र सगळे बरेच बोलले त्या दिवशी, बरेच बोलले। मकरंद पाटील आपल्या पुनर्वसन मंत्री त्यांनी तर स्पष्ट सांगितलं काही झालं पाहिजे, झालं पाहिजे असं। विलिनीकरण झालं पाहिजे। पण मला सांगा खोसकर साहेब, विलिनीकरणच्या अनुषंगाने तुमची चर्चा होती, तुम्ही वहिनींशी तसं काय बोललेला आहात का किंवा तुमचा संवाद? आम्हाला बोलवलं, आम्ही बोलणार आहे ना या मंगळवारी, आम्हाला ते बोलणार आहे, बोलवणार आहे। आमदारांशी 1 to 1 जेव्हा संवाद होईल तेव्हा तुम्ही वहिनींच्या मी तर 100% बोलणार आहे, वहिनींच्या पुढे तुमची भूमिका मांडणार। म्हणून प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे हे सध्या राज्यामधील प्रमुख असल्याचं बघायला मिळतं। भुजबळ साहेब आणि बाकीचेही नेते आहेत, पण या 2 प्रमुख नेत्यांची भूमिका विलिनीकरण होऊ नये अशा पद्धतीची असल्याचं बोललं जाते किंवा त्यांच्या विधानं तशी येत आहेत। त्यांना आम्ही पण विनंती करणार आहे ना। अच्छा, आम्ही पण विनंती करणार आहे। आता एवढा मोठा लीडर गेला आमचा, सगळ्याला आम्हाला घेऊन चालणार आहे, पाठीमागे कोणतरी पाहिजे।